वळूया पुढील बातम्यांकडे। मुंबईत 2006 मध्ये झालेल्या रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या सर्व 12 आरोपींची मुंबई उच्च न्यायालयानं आज निर्दोष मुक्तता केली। न्यायाधीश अनिल किलोर आणि श्याम चांडक यांच्या विशेष खंडपीठानं हा निर्णय दिला। महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मकोका अंतर्गत प्रदीर्घ खटल्यानंतर ऑक्टोबर 2015 मध्ये विशेष न्यायालयानं 5 आरोपींना मृत्यूदंड आणि 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती। राज्य सरकारनं मृत्यूदंडाची शिक्षा कायम ठेवण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली, तर दोषींनी त्यांच्या शिक्षेविरुद्ध अपील दाखल केल्यानंतर जुलै 2024 पासून उच्च न्यायालय या प्रकरणाची सुनावणी करत होतं। मात्र आरोप सिद्ध करण्यात अभियोजन पक्ष अपयशी ठरला, असं मत मुंबई उच्च न्यायालयानं हा निकाल देताना नोंदवलं। प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, घटनास्थळ, आरोपींकडून हस्तगत केलेलं साहित्य, कबुली जबाब या स्तरावर हा गुन्हा सिद्ध करण्यात तपास संस्था अपयशी ठरल्याचं सांगत न्यायालयानं यापूर्वीचा विशेष सत्र न्यायालयानं दिलेला निकाल रद्दबातल ठरवला आहे। साक्षीदारांची साक्ष नोंदवता तांत्रिक चुका करण्यात आल्या, तसंच एकाही साक्षीदाराची साक्ष विश्वसनीय नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे। 12 आरोपींपैकी एकाचा 2021 मध्ये कोविडमुळे मृत्यू झाला। मुंबईत 2006 मध्ये 11 जुलैला झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 189 जणांचा मृत्यू झाला होता, तर 824 जण जखमी झाले होते। मुंबई उच्च न्यायालयाचा हा निकाल निराशाजनक आणि धक्कादायक असल्याचं भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे। त्रुटियां रही होगी। मैंने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी से अपील की है, एक लीगल और इन्वेस्टिगेशन एक्सपर्ट टीम की रचना हो, सुप्रीम कोर्ट में जाए, मुंबई के नागरिकों को न्याय मिलना चाहिए, आतंकवादियों को सजा मिलनी ही चाहिए। पंतप्रधान